लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये रम्याची बाजू घेऊन पार्थशी भिडणारा हा विजय मतकरी आता पुन्हा घरी आलेला आहे। आता रम्याला पार्थ ओरडत असतो कारण रम्याने काव्याला पपई खायला दिलेली असते। आता ही रम्याची खूपच मोठी चूक असते म्हणूनच पार्थ तिला ओरडत असतो। पण आता पार्थ ओरडताना पार्थला भिडणारा हा विजय मतकरी इथे आलेला आहे। आता हा विजय पार्थला म्हणत असतो माझ्या बायकोशी बोलताना थोडं विचार करूनच बोलायचं। आता पार्थ सुद्धा या ठिकाणी शांत बसणार नाही। या विजयला असं काही उत्तर देणार आहे की तो पुन्हा पार्थ आणि काव्याच्या नादीच नाही लागला पाहिजे। तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं आणि काय घडतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्याचे आई वडील घरी आलेले असतात कारण आता त्यांना काव्याची गुड न्यूज कळालेली असते। आता येताना सोबतच भरपूर सारे पिकलेले आंबे घेऊन येतात। आता आल्यानंतर काव्या आणि नंदिनी त्यांना पाहून खूपच खुश होतात। आता इथे सुद्धा एक ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे पार्थ ज्यावेळेला नंदिनीच्या बाबांशी पाया पडायला जातो त्यावेळेला ते त्याला खूपच महत्त्व देतात। म्हणजे पार्थकडून पाया पडून नाही तर गळाभेट घेतात आणि पार्थला आभार मानत असतात की तुझ्यामुळे आम्ही आजी आजोबा होणार आहोत। त्यावेळेला आता जीवा सुद्धा पुढे जातो आणि नंदिनीच्या बाबांच्या पाया पडतो। त्यावेळेला ते पाया पडू नको गळा भेट कर असं म्हणतच नाहीत। आता ते जीवाला थोडंसं वेगळं वाटतं। आता नंदिनीचे बाबा जीवाशी नाही तर पार्थलाच महत्त्व देत असतात आणि त्याच्याशीच बोलत असतात। आता इथे जीवाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि नंदिनीच्या वडिलांचा थोडा राग सुद्धा आलेला असतो। आता जीवा मागची पावलं घेऊन बाजूला होतो। आता इकडे एवढे सारे आंबे पाहून काव्या म्हणत असते मला तर आंबे खूपच आवडतात, मी आंबे भरपूर खाणार आहे। त्यावेळेला आता मानिनी म्हणत असते काव्या अशी काय करतेस तू आता आंबे नाही खाऊ शकत। त्यावेळेला आता काव्या म्हणते अहो आई तुम्ही असं काय करताय, मला आंबे खूप आवडतात। त्यावेळेला आता मानिनी म्हणते अगं तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्यासाठी आंबे बरोबर नाही आहेत, त्यामुळे तू आंबे खाऊ नकोस। आता या वसुआत्या लगेच मध्ये बोलतात आणि नंदिनीला म्हणायला लागतात अगं नंदिनी काव्या आंबे खाऊ शकत नाही पण तू खाऊ शकतेस। कारण आता वसुआत्या काहीतरी टोमणा मारणार इतक्यातच नंदिनी म्हणत असते कारण मी आई होऊ शकत नाही ना। वसुआत्या आई होऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की मी कधीच आई होणार नाही, मी लवकरच आई होणार आहे। तोपर्यंत मी आता भरपूर आंबे खाऊन घेणार आहे। आता काव्याला आंबे खायला मिळणार नाही म्हटल्यानंतर काव्या थोडीशी निराश झालेली असते। आता पार्थ त्या आंब्याच्या पेटीतील एक आंबा काढतो आणि काव्याच्या समोर धरतो। आता ते पाहून काव्या चिडलेली असते, तिच्या तोंडात पाणी चाललेलं असतं। आता पार्थ सुद्धा तो आंबा हातात घेऊनच तिथेच बसलेला असतो। त्यावेळेला मानिनी म्हणते पार्थला सुद्धा आंबे खूपच आवडतात। त्यावेळेला आता पार्थ म्हणतो पार्थला आंबे आवडतात पण बाळाची आई जर आंबे खात नसेल तर बाळाचे बाबा सुद्धा आंबे खाणार नाहीत असं म्हणून काव्यासाठी पार्थ आंबा खातच नाही। आता काव्या खुश नाही हे मानिनीला कळालेलं असतं। आता मानिनी पार्थला विचारत असते पार्थ काव्याला काय झालं आहे बरं, काव्या खुश दिसतच नाहीये आणि ती पहिल्यासारखी वागत नाहीये, शांतच असते। त्यावेळेला पार्थ खरं कारण सांगत नाही आणि तिला सांगत असतो अगं तसं काही नाहीये, त्यांचा अभ्यास आहे म्हणून त्या अभ्यास करत रूममध्ये बसलेले आहेत। आता ही रम्या चांगलीच या काव्याने पार्थमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते। आता ही रम्या काव्याशी मैत्री केलेलं नाटक करत असते आणि तिच्या मनात IAS व्हायचंय बाळ नको याबद्दलच सारखं भरवत असते। आता ही रम्या काव्याला जाऊन कॉंग्रॅच्युलेशन देत असते कारण तू आई होणार आहेस। पण आता ती सांगायला सुरू करते अगं काव्या तू आई होणार आहेस बरोबर आहे पण तुझ्या स्वप्नाचं काय, तू अभ्यास कसा करणार आहेस बरं। त्यावेळेला आता काव्या पुन्हा कन्फ्यूज होते। आता ही रम्या काव्याला वाटेल तसं सांगत असते आणि काव्या सुद्धा ऐकत असते। आता काव्याला खूपच राग आलेला असतो कारण पार्थ काही ऐकतच नसतो। आता काव्याला असं वाटतं की तिच्या बाबांशी बोलून घ्यावं। आता आई बाबा हॉलमध्ये बसलेले असतात। आता काव्याचे आई वडील हॉलमध्ये बसलेले असतात। त्यावेळेला काव्या तिथे जाते आणि तिच्या बाबांना म्हणते बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। त्यावेळेला आता नंदिनीची आई सुद्धा नंदिनीला म्हणत असते अगं नंदिनी मला तुझ्या संग थोडंसं बोलायचं आहे। त्यावेळेला आता नंदिनी आईला घेऊन जाते आणि काव्या तिच्या बाबांना घेऊन रूममध्ये जातात। त्यावेळेला आता नंदिनीची आई नंदिनीला म्हणत असते नंदिनी सगळ्याच गोष्टी डॉक्टरांच्याकडून होत नसतात। त्यावेळेला आता नंदिनीची आई तिला सांगत असते की तू उपवास कर, मठामध्ये जाऊन दर्शन घे। त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते अगं आई प्रत्येकच ठिकाणी देव आपल्याला येईल असं नाही ग, डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं। त्यावेळेला आता इकडे काव्या तिच्या बाबांना सांगत असते की मला आई नाही तर मला IAS व्हायचं आहे। त्यावेळेला आता तिचे बाबा सुद्धा काव्याला हेच समजूत घालत असतात की आई होण्याची हीच योग्य वेळ आहे, अभ्यास काय होत राहील।
त्यावेळेला आता काव्या खूपच चिडलेली असते. मला कोणीच कसं समजून घेत नाहीये असाच ती विचार करत असते. आता मात्र इथे काव्याला कोणाचंच मत पटत नसतं. फक्त ही एक रम्याच असते की काव्याच्या बाजूने बोलत असते. आता काव्याला कोणच बोलायला मिळत नाही म्हणल्यानंतर सतत रम्याशीच या विषयावर बोलत असते. आता रम्याला काय एवढंच हवं असतं की या दोघांमध्ये भांडण व्हावं आणि काव्या निराश व्हावी. आता इकडे रम्याला पक्क कळून आलेलं असतं की पार्थ आणि काव्यामध्ये थोडं थोडं तरी भांडण सुरू झालं आहे. इकडे आता नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात डॉक्टरांची भेट घेण्यासाठी. त्यावेळेला तेथील डॉक्टरांनी नंदिनीच्या पुन्हा टेस्ट केलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात उद्या तुमचे रिपोर्ट येतील, तुम्ही येऊन घेऊन जावा. आता डॉक्टरांची भेट झाल्यानंतर जीवा इकडे खूपच निराश असतो आणि घरी येऊन तो मानिनीवर चिडतो. आता तो म्हणत असतो मी बाबा होणार नाही म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून मला काही महत्त्वच नाही आहे का, मला कोणी विचारणारच नाही का. त्यावेळेला आता नंदिनीला जीवाचं वागणं थोडंसं वेगळंच वाटत असतं. ती जीवाला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते. आता मानिनीला सुद्धा जीवाचा हात राग पाहून खूपच वाईट वाटत असतं. आता इकडे या रम्याने काव्या आणि पार्थमध्ये पुन्हा भांडण लावण्याचा एक प्लॅन केला आहे. तो म्हणजे ही रम्या आता विजयला घरी बोलवून घेते फोन करून आणि इकडे काव्याला देण्यासाठी पपई कापलेली असते तिने. आता हॉलमध्ये काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि ही रम्या पपई घेऊन येते. आता रम्या असं दाखवणार आहे की मला काही माहीतच नाही की प्रेग्नेंट बायकांना पपई द्यायची नसते आणि काव्याला सुद्धा ही गोष्ट माहीतच नसणार आहे की प्रेग्नेंट बायकांनी पपई खायची नसते. आता ही रम्या काव्याला पपई देणार तितक्यातच पार्थ तिथे येतो आणि पार्थ काव्याच्या हातामध्ये पपई पाहिल्यानंतर खूपच चिडणार आहे. त्यावेळेला आता पार्थ काव्याला ओरडणार आहे की पपई खात आहात, तुम्हाला काहीच कसं कळत नाही. त्यावेळेला आता काव्या म्हणते मला रम्याने दिली आहे. आता पार्थ रम्यावर खूपच चिडलेला असतो. तू माझ्या बायकोला पपई खाण्यासाठी का बरं दिलीस, तुला एवढं साधं माहीत नाही का. त्यावेळेला आता विजयची एंट्री इथे झालेली दाखवला आहे. आता हा विजय पुढे येऊन या पार्थला ओरडायला लागलेला असतो की माझ्या बायकोशी बोलताना थोडंसं विचार करूनच बोलायचं. आता पार्थ सुद्धा त्या विजयला चांगलंच उत्तर देणार आहे की आता पार्थ त्या विजयला म्हणणार आहे की तुम्ही आमच्या घरगुती प्रश्नांमध्ये बोलायचं नाही, अजून तुमचं लग्न झालेलं नाहीये, कारण ही रम्या काय आहे काय नाही ते फक्त आम्हालाच माहीत आहे, तुम्हाला नाही. ही पहा पपई या प्रेग्नेंट असताना सुद्धा तिने यांना खायला दिली आहे म्हटल्यावर मी यांच्यावर चिडेन की नाही. त्यावेळेला आता हा विजय शांतच बसणार आहे. तर प्रेक्षकांनो ही रम्या विजयचा वापर करून घरामध्ये पुन्हा एकदा ड्रामा सुरू करणार हे नक्की. तर पुढील भागांमध्ये हा विजय नेमका या रम्याची कोणत्या कोणत्या गोष्टीत बाजू घेतो आहे हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या रम्याला साथ देणाराच हा विजय तिला भेटलेला आहे हे नक्की.